पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. हालेलुया, हालेलुया. येशूला धन्यवाद, येशूला धन्यवाद. ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनीनो, आम्ही बायबलमध्ये मार्क अध्याय 9 ओवी 19 पासून आम्ही वाचतो. त्याच्यामध्ये पवित्र वचन आम्हाला विश्वासाविषयी सांगत आहे आणि ह्याच्यामध्ये एक भूतग्रस्त असलेला मुलगा त्याच्या वडिलांनी येशूच्या शिष्याकडे आणला आणि शिष्यांना ते काढणं जमलं नाही. नंतर त्यांनी येशूकडे त्या मुलाला आणलं आणि वडील सांगत आहे, मी याला तुमच्या शिष्याकडे आणलं परंतु त्यांना जमलं नाही. तेव्हा येशू म्हणत आहे, येशूने त्याला म्हटले, हे विश्वासहीन पिढी, मी कोठवर तुमच्या बरोबर असणार. शिष्यांना म्हणत आहे. आज आम्हाला हे पवित्र वचन म्हणत आहे, सांगत आहे किंवा आम्हाला विश्वास दृढ करण्यासाठी हे पवित्र वचन आम्हाला मदत करत आहे. प्रभू म्हणत आहे, विश्वासहीन पिढी म्हणजे आम्ही, येशू म्हणत आहे, मी कोठवर तुमच्या सोबत राहू. म्हणजे प्रभू तर आमच्या सोबत नेहमी आहे, परंतु प्रभूने आम्हाला अधिकार दिलेला आहे, शिष्यांना अधिकार दिलेला आहे, शिष्यांना सर्व सांगून दिलेलं आहे, शिष्यांना सर्व शिकवलेलं आहे. तर मग याच्यामध्ये आपल्याला गरज काय आहे किंवा आपल्याला कशा प्रकारे हे दैवी कार्य समोर करणे आहे? विश्वासाद्वारे. विश्वास ठेवल्याने सर्व काही शक्य होते. त्याच अध्यायामधील 23व्या वचनामध्ये आम्ही पाहतो, वचन 23, विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. विश्वास ठेवणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. म्हणजे जो विश्वास ठेवतो त्याला सर्व काही शक्य होते. भूत काढता येते, बिमारीला दूर करता येते, प्रार्थना करून देवाचा आशीर्वाद मिळवता येतो आणि सर्व शक्य आहे म्हणून प्रभू सांगत आहे. प्रभूचे वचन आहे, हे पवित्र वचन आम्हाला प्रभूद्वारे सांगण्यात आलेले आहे. आणि नंतर येशूने त्याला बोलावले, त्या मुलाला, आणि असा आदेश दिला येशूने, अरे मुक्या बहिऱ्या आत्म्या, मी तुला आज्ञा करतो, ह्याच्यातून निघ व पुन्हा कधी ह्याच्यात शिरू नको. असं म्हटल्याबरोबर ते भूत त्याच्यातून निघून गेलं. आणि त्याच्यानंतर शिष्याने येशूला विचारला, आम्हाला का बरं ते जमलं नाही? तेव्हा येशू म्हणतो, तुमच्या अविश्वासामुळं. हे सर्वात महत्वाची गोष्ट. आणि नंतर काय म्हणत आहे येशू? म्हणत आहे, असली जाती प्रार्थना व उपवासाशिवाय हे निघत नाही. प्रार्थना आणि उपवास. तर प्रिय बंधू आणि भगिनीनो, आम्ही उपवास काळामध्ये आहोत आणि ह्या उपवास काळामध्ये ह्या ज्या 3 गोष्टी आम्हाला सांगण्यात येत आहे, उपवास आणि प्रार्थनाशिवाय ही गोष्ट निघत नाही, ही अशी जाती निघत नाही. आणि सर्वात प्रथम आम्हाला सांगितलेलं आहे विश्वास. ह्या 3 गोष्टी जर आमच्यामध्ये असतील तर खरोखर आम्ही बलवान आहोत, कारण प्रभूची शक्ती आमच्यामध्ये आहे, प्रभू स्वतः आमच्यामध्ये आहे. सर्वात आधी विश्वास, नंतर प्रार्थना आणि उपवास. प्रार्थना आणि उपवास. आम्ही प्रार्थना केलं पाहिजे. प्रार्थना केल्याशिवाय आम्ही पुष्कळदा मला सुख मिळावं, मी बरं व्हावं असं आम्ही इच्छा धरतो, परंतु इच्छा केल्याने नाही होत. तर आम्ही जेवढी जास्त प्रार्थना करू तेवढा आम्हाला आशीर्वाद मिळणार. वेळ काढावा लागते, वेळ ठरवावं लागते, थोडं शांत बनावं लागते, प्रभूच्या चरणाशी जावं लागते. जे ठरलेला वेळ आहे त्या वेळेला आपण ऍडजस्ट केलं पाहिजे. पुष्कळ लोकांना ऍडजस्ट करणं जमत नाही. का बरं ऍडजस्ट करणं जमत नाही? की आम्ही पहिलंच आमचे प्रोग्राम आमच्या सोयीनुसार आम्ही पहिलंच बनवून ठेवतो. आमचे प्रोग्राम, आमच्या आशा आकांक्षा, आमचे जे आम्हाला आवश्यक आहे त्याच्यानुसार आम्ही प्लॅनिंग करतो. प्रियजनो,
आम्ही देवाच्या इच्छेनुसार आपण प्लॅनिंग केल्याने आम्हाला प्रार्थना करणे जमते, चर्चला जायला जमते, देवाला वेळ द्यायला जमते. तर प्रामुख्याने आम्ही ह्या 3 गोष्टी पाहूया प्रिय बंधू आणि भगिनीनो. सर्वात प्रथम विश्वास. आम्ही योहानाचे पहिले पत्र अध्याय 4 ओवी 15 मध्ये आम्ही वाचतो. योहानाचे पहिले पत्र अध्याय 4 ओवी 15 मध्ये आम्हाला वचन, पवित्र वचन आम्हाला सांगते, येशू हा देवाचा पुत्र आहे असे जो कोणी कबूल करतो त्याच्या ठाई देव राहतो व तो देवा ठाई राहतो. म्हणजे येशू हा देवाचा पुत्र आहे हे कबूल करणे. म्हणजे कबूल कधी करतो आपण? जेव्हा मी विश्वास ठेवतो की येशू हा देवाचा पुत्र आहे, येशू हा देवाचा पुत्र आहे, हा परमेश्वराचा पुत्र आहे, येशू परमेश्वराचा पुत्र आहे, जिवंत देवाचा पुत्र आहे, माझ्या मनातून मी स्वीकार करतो, विश्वास ठेवतो, मी स्वीकार करून माझ्या मनातून आपण त्याच्यानुसार आचरण करतो. येशू हाच आहे देवाचा पुत्र. म्हणजे देवाचा पुत्र आहे म्हणजे त्याला सर्व काही शक्य आहे, देवाला सर्व काही शक्य आहे. म्हणून परंतु होते काय प्रिय बंधू आणि भगिनीनो, पुष्कळ लोकांनी अजूनही येशू हा देवाचा पुत्र आहे हे स्वीकार केलेले नाही आहे. पुष्कळ लोक येशूकडे येतात, प्रार्थनेला येतात, शिबिरला येतात, दिवाईनला येतात, परंतु येशू हाच देवाचा पुत्र आहे असं पुष्कळांनी स्वीकार केलेले नाही आहे. ते असे म्हणतात की येशू बरं करतो, येशूच्या प्रार्थनेमध्ये गेले तर आम्ही बरं होऊ शकतो, येशू आम्हाला आशीर्वाद देते, हे सर्व विश्वास ठेवतात. परंतु येशू हाच देवाचा पुत्र आहे. जर येशू हाच देवाचा पुत्र आहे जर म्हटलं तर आपोआप आमचे जे दुसरे कनेक्शन आहे ते निघून जाणार. आपण ते दुसरे कनेक्शन म्हणजे ज्याला आपण पहिल्यापासून देव म्हणून मानत आहोत त्याला आपण सोडू इच्छित नाही. म्हणजे विश्वास म्हणजे हाच की येशूला देवाचा पुत्र मानणे. आणि जर येशू देवाचा पुत्र आहे तर मग 2 देव होऊ शकत नाही, दुसरा कोणी देव नाही. मग आमचे ते आपोआप कनेक्शन सुटून जाणार. परवा आम्ही डिवाईनला गेलो. डिवाईन मध्ये एक जोडपं आलं, त्या बाईला भूत लागलेलं होतं. आराधना झाल्यानंतर ते माझ्याकडे आले. ते बाई अजूनही, मी प्रार्थना केलो, आशीर्वाद केला तिला, अजूनही ती तशीच बडबडत होती. तेव्हा मी विचारपूस केलं, काय कधीपासून आहे, काय झालं, कुठं राहता आहे सगळं. त्याच्यानंतर लक्षात आलं का ते हिंदू परिवारामधले आहेत आणि पुष्कळ दिवसापासून हा त्रास आहे, घरी पण असा त्रास आहे. आणि मग त्यांना मी विचारलं का तुम्ही विश्वासामध्ये आले आहात का, किती दिवसापासून विश्वास करता? तर ते दोघे म्हणाले आम्ही विश्वास करतो, कमीत कमी 1 वर्ष झालं आम्ही विश्वासामध्ये आहोत. बायबल वाचता का? तो व्यक्ती म्हणतो बाईकडे, ती वाचते बायबल. म्हटलं तुम्ही? मी नाही वाचत. का बरं? तुम्ही विश्वास ठेवता का? म्हटलं तर हो. बायबल वाचता का? नाही, मी बायबल नाही वाचत. म्हणजे त्याच्या मनामध्ये अशी आहे गोष्ट की बायबल वाचणे म्हणजे तो येशूला स्वीकार करणे होय. त्याच्या मनामध्ये आहे फक्त बरे होणे आहे येशूकडून. आणि जे त्याच्या मनातले जे दुसरे देव आहेत किंवा त्याचा भाव कोणाकडे आहे? त्या देवाकडे आहे. त्याचा संपूर्ण भाव किंवा त्याचा विश्वास आहे अन्य देवदेवताकडे. आणि इकडे येशूकडे काय आहे? येशूकडे येऊन फक्त बरे होणे आहे. तर अशा प्रकारे पुष्कळ लोकांमध्ये भावना आहे प्रिय बंधू आणि भगिनी. जेव्हा आम्ही पूर्णपणे येशूचे बनतो तेव्हा आम्हाला काहीही अडचण पडणारच नाही. योहानाचे शुभवर्तमान अध्याय 6 पवित्र वचन 35 मध्ये वचन आम्हाला सांगते, जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही. तहान म्हणजे काय आहे? तहान आमच्या जीवनातली अशांती दूर करते. म्हणजे आम्ही जेव्हा तहान लागते तेव्हा आम्ही अशांत होतो आणि जेव्हा आम्ही पाणी पितो तेव्हा आमच्या जीवनामध्ये शांती येते. तसंच जेव्हा येशूवर आम्ही विश्वास ठेवतो आम्हाला तहान लागणार नाही, कधीच तहान लागणार नाही. म्हणजे आम्हाला आमच्या जीवनामध्ये नेहमी शांती राहील.
येशू शांतीचा राजा आहे. म्हणून आपण विश्वास ठेवल्याने आम्हाला सर्व वाईटावर विजय मिळवता येईल. योहानाचे शुभवर्तमान अध्याय 14 पवित्र वचन पहिले सांगते, तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये. देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावर विश्वास ठेवा. म्हणजे तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये, तुम्ही घाबरून जाऊ नये, तुम्हाला कोणताही धोका होऊ नये, तुम्ही चिंता करू नका, तुम्ही चिंतित पडू नका. म्हणजे हा जो व्यक्ती त्याने म्हटलेला आहे की मी जर बायबल वाचलो तर माझा दुसरा विश्वास नष्ट होईल, म्हणजे याची त्याला चिंता आहे. आपण चिंता करायची गरज नाही. आपण देवाकडे आलेला आहोत, प्रभू येशूकडे आलेला आहोत. आणि म्हणून प्रभू येशू हाच जिवंत देवाचा पुत्र आहे, परमेश्वराचा पुत्र आहे. तो जिवंत आहे, तो आम्हाला बरं करणार. आपण हा विश्वास ठेवूया आणि ह्या विश्वासाने आपण प्रार्थना केल्याने आम्हाला काहीही कमी पडणार नाही. आणि त्याचबरोबर येशू आम्हाला सांगत आहे, प्रार्थना करा. आपण विश्वास ठेवतो, पुष्कळ लोक विश्वास ठेवतात, परंतु त्या विश्वासाला मजबूत करण्यासाठी आमची प्रार्थना फार गरजेची आहे. येशूने म्हटलेलं आहे, असली जाती प्रार्थना आणि विश्वासाशिवाय हे निघत नाही. आम्ही मत्तयाचे शुभवर्तमान अध्याय 17 पवित्र वचन 21 मध्ये प्रभूने सांगितलेलं आहे, असली जाती म्हणजे हे शैतान प्रार्थना आणि उपवासाशिवाय ते निघत नाही. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण प्रार्थना करावं. पुष्कळ लोक ख्रिस्ती जीवन जगतात, ख्रिस्ती जीवन, मी ख्रिस्ती आहो, विश्वासू आहो, परंतु प्रार्थना अंतःकरणातून कधी होत नाही. प्रत्येक जण जो चर्चमध्ये जातो तो प्रार्थनाच करतो असं नाही. प्रिय बंधू आणि भगिनींनो, विचार करा, काही काही पुष्कळ लोक काय करतात माहित आहे का, आम्ही आमच्या आईवडिलापासून ख्रिस्ती आहो, आम्ही ख्रिस्ती लोकांचा हा एक कार्यक्रम आहे, अशा प्रकारे सर्वजण चर्चमध्ये वगैरे जातात. परंतु मनातून प्रार्थना करणारे फार थोडे आहेत. चर्चमध्ये जाऊन पुन्हा घरी प्रार्थना करणारे किंवा वेळ काढून प्रार्थना करणारे, रोसरी करणारे. परंतु काही काही लोक, मी प्रिय बंधू आणि भगिनींनो मी सांगतो, मला अनुभव आहे, काही काही लोकांनी एवढा विश्वास ठेवला आहे आणि प्रार्थनेवर आणि प्रार्थना करतात. काही काही लोक सकाळी उठल्याबरोबर पहिले त्याची प्रार्थना होते, प्रार्थना केल्याशिवाय ते दुसऱ्या कामाला हात लावत नाही. घुटणे टेकतील, परमेश्वराकडे हात जोडतील, स्तुती करतील, प्रार्थना करतील, पवित्र आत्म्याचे धावा करतील, गाणे म्हणतील, बायबल वाचतील, रोसरी करतील. तेवढं केल्यानंतर चर्चमध्ये जातील, चर्चमध्ये गेल्यानंतर प्रार्थना करतील, मिसा बलिदानाला भाग घेतील. आणि काही काही लोक स्वतःचं आचरण दुरुस्त करण्यासाठी ते एकदम तत्पर आहेत. कधी काही कळत नकळत पाप घडलं तर लवकर फादरला सांगून म्हणतील, फादरजी मला पाप स्वीकार करायचा आहे. मग ते पाप स्वीकार करतील, पाप स्वीकार करून ते पवित्र परमप्रसाद घेतील. आणि त्याच्यानंतर पवित्र परमप्रसाद घेतल्यानंतर ते काही वेळ प्रभू सोबत घालवतील. असे काही काही लोक आहेत. आणि त्याच्यानंतर चर्चमध्ये बसतील, प्रार्थना करतील, घरी गेल्यावर प्रार्थना करतील, जेव्हा कधी फावला वेळ आहे तिथं रोसरी करतील, बायबल वाचतील, ड्युटीला जाताना सुद्धा प्रार्थना करतील. पुष्कळ लोकांना बसमध्ये, ट्रेनमध्ये रोसरी हातात घेऊन रोसरी करत असताना मी बघितलेला आहे. त्यांच्या जीवनामध्ये भरपूर आशीर्वाद आहे, शांती आहे. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी येतील, संध्याकाळची प्रार्थना, रोसरीची प्रार्थना, आपल्या मुलांना एकत्र ठेवून प्रार्थना करतील. तर अशा प्रकारे आपण विश्वास केला पाहिजे आणि प्रार्थना केलं पाहिजे. आणि अशा कुटुंबाला देव कधी सोडून देणार नाही. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, उपवास. या उपवास काळामध्ये आम्हाला उपवास करण्यासाठी आम्हाला प्रभूनं शिकवलेला आहे, येशूनं शिकवलेला आहे आम्हाला उपवास करायला. आम्ही उपवास काळ सुरू करताना आम्ही वाचलेला आहे, मत्तयाचे शुभवर्तमान पवित्र वचन 1 पासून आम्ही वाचतो, येशूने 40 दिवस 40 रात्र उपवास केला. आणि उपवास केल्यानंतर काय झालं, उपवास केल्यानंतर त्याची 40 दिवस 40 रात्र उपवास केल्यानंतर त्याचे शरीर एकदम अशक्त झालं, एकदम अशक्त झालं, कमजोर झाला तो. कसा?
शरीराने. तो दम टाकत होता, त्याला बिलकुल म्हणजे शक्ती नव्हती. अशा प्रकारे आपण पिक्चरमध्ये पाहिला असाल तर आम्हाला दिसते, आम्हाला कळते. परंतु त्याची आत्मिक शक्ती वाढलेली होती, आध्यात्मिक शक्ती. त्याच प्रभू येशूच परमेश्वर पित्याशी संबंध बळकट झाला, शक्ती मिळली. आणि त्याने उपवास कशासाठी केला? त्याला स्वर्गीय राजाचे कार्य सुरू करणे होते. आणि म्हणून ते स्वर्गीय राजाच्या कार्यामध्ये समोर जाण्यासाठी त्यांनी उपवास करून ते सुरुवात केली. आणि जेव्हा मग उपवास संपल्यानंतर एकदम शरीर अशक्त झालं, तेव्हा शैतानाला वाटलं का आता येशूला फसवणं सोपं आहे, कारण आता काही म्हटलं तरी त्याला भूक लागली आहे, तो खाऊन टाकणार. परंतु तसं काही झालं नाही, कारण त्याचं शरीर कमजोर जरूर झालं, परंतु त्याचा आत्मा बळावलेला होता, आत्म्यामध्ये शक्ती आली. आणि म्हणून येशूने त्या शैतानाला देवाच्या वचनाने जिंकलं. आम्ही सुद्धा जेव्हा उपवास करून प्रार्थना करू, तेव्हा खरोखर आम्हाला दैवी शक्ती मिळणार, देवाची कृपा मिळणार, देवाचा आशीर्वाद मिळणार, आमचं आत्मिक बळ वाढणार, सहनशीलता वाढणार, प्रार्थना करण्याची शक्ती वाढणार, आमचा स्वभाव चांगला होणार. जेव्हा आम्ही उपवास करतो ना, आमचा जो स्वभाव आहे ना तो बदलतो, कारण आपल्यामध्ये आत्मिक शक्ती वाढते, आध्यात्मिक शक्ती वाढते. आणि आध्यात्मिक शक्ती वाढल्याने पुष्कळ लोक पहा, जे लोक चिडचिड करतात किंवा जे लोक स्वभाव चांगला नाही किंवा कोणाला त्रास देतात किंवा स्वतः कधी निर्णय करू शकत नाही. आज निर्णय करतील परंतु ते निर्णय टिकत नाही. दारू पिणारे, नशाबाजी करणारे, हे त्यांचा निर्णय टिकत नाही किंवा ते निर्णयावर येऊ शकत नाही. कारण काय आहे? त्यांचं आत्मिक बळ वाढलेलं नाही. काही काही लोकांना भीती वाढते. कशाला भीती वाढते? आवाज आला तर भीती, काहीतरी दिसलं तर भीती, अंधाराला भीती. याला कारण काय आहे माहित आहे? याला कारण हेच आहे की त्यांची आत्मिक शक्ती वाढलेली नाही आहे, आध्यात्मिक शक्ती वाढलेली नाही आहे. शरीराने ते बळकट आहेत, पण आध्यात्मिक शक्ती वाढलेली नाही. आध्यात्मिक शक्ती जेव्हा वाढेल तेव्हा आम्ही आशीर्वादित होऊ आणि आम्हाला सर्व काही सोपं होईल, निर्णय करणे सोपं होईल, आम्ही स्वभाव बदलणे सोपं होईल, विश्वास करणे सोपं होईल आणि आम्ही लोकांसमोर एक चांगले, लोकांना आवडणारे व्यक्ती बनू. हे उपवास केल्याने हे सर्व गुण आम्हाला प्राप्त होतात. प्रियजनो, ह्या उपवास काळामध्ये आपण ह्या 3 गोष्टीकडे लक्ष लावूया आणि 3 गोष्टी प्रामुख्याने आपण त्याच्याकडे लक्ष लावून चांगल्या रीतीने करण्याचा प्रयत्न करूया. त्याच्यासाठी देवाचा आशीर्वाद मागूया. सर्वात प्रथम विश्वास आपण वाढवूया, दुसरी गोष्ट प्रार्थना करूया आणि उपवास करूया. आणि उपवास करून प्रार्थना करून देवाला आशीर्वाद मागूया. आमचा स्वभाव चांगला बनण्यासाठी, आम्ही विश्वासात वाढण्यासाठी, आमचं आत्मिक बळ वाढण्यासाठी आणि देवाच्या समोर आपण चांगले विश्वास म्हणून जीवन जगण्यासाठी आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.